नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि मी आज तुमच्याबरोबर आपला रांगोळी क्लास 2 शेअर करत आहे व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ज्यामुळे तुम्हाला रांगोळी परफेक्ट काढायला जमणार आहे। कारण की मला बऱ्याचदा कमेंट्स येतात की आम्हाला सरळ रेषा काढता येत नाही, आम्हाला आमचा वर्तुळ व्यवस्थित जमत नाही किंवा आम्हाला ठिपका व्यवस्थित पाडता येत नाही। अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी मला जे कमेंट्समध्ये असतात त्या पाहायला मिळतात। तर आपण यावेळेस जो रांगोळी क्लास आहे तो म्हणजे बराच दिवस चालू ठेवणार आहोत, जोपर्यंत तुमची रांगोळीची डिझाइन परफेक्ट होणार नाही। आणि मी यावेळेस खूप घाईमध्ये एकाच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही आहे। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक टॉपिक कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट रांगोळी ही काढताच येईल। तर जो मागचा व्हिडिओ होता आपला, त्याच्यामध्ये आपण रांगोळी कशी असावी आणि रांगोळी कशी पकडावी, कशी सोडावी याबाबत माहिती दिली होती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रांगोळीपासून रेषा कशी काढायची, किंवा आपण आता थोडंसं सुरुवात करूया डिझाईनकडे जायला। त्याच्यासाठी रांगोळीमध्ये तुम्हाला माहिती आहे अर्धवर्तुळ, वर्तुळ, रेषा, वक्र आकार अशा पद्धतीने जे आहे ती रांगोळीची डिझाइन ही पूर्ण होत असते। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला जी प्रॅक्टिस करायची असते ती अशा छोट्या छोट्या मोटिव्हपासून किंवा आकृत्यांपासूनच आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून रांगोळीची डिझाइन आपण छान काढू शकतो। तर चला आता आपण प्रॅक्टिकली कशी डिझाइन करायची ते सांगते। रांगोळी ही आपल्याला चिमटीत पकडायची आहे। आणि बऱ्याचदा मला एक आणखीन गोष्ट मी स्वतः रांगोळी काढताना अनुभवली ती सांगते। जर आपलं नख वाढलेलं असेल तर रांगोळी नखात फसते, आणि जेव्हा आपण रांगोळी जमिनीवर किंवा जिथेही आपण रांगोळी काढायला जातो तर जी एक्स्ट्राची रांगोळी असते ती आजूबाजूला पडते आणि फिनिशिंग तितकं आपल्या रांगोळीचं छान येत नाही। तर शक्यतो जे आपलं अंगठाचं जे नख आहे आणि हे दुसरं नख ते रांगोळी काढताना कट केलेले असावे, जेणेकरून त्यात रांगोळी फसणार नाही। तर ही छोटीशी टिप आहे जी मी अनुभवली आहे बऱ्याचदा रांगोळी काढताना, तर ती मी तुमच्याबरोबर शेअर केली। आता पुन्हा आपण रांगोळी चिमटीत पकडली आहे आणि आता आपण इथे रांगोळी सोडत आहोत। आता रांगोळी सोडताना मी हात वरून खाली घेतला आहे, अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। त्याच पद्धतीने खालून वर असं आपल्याला हात प्रॅक्टिस जी आहे ती सर्व बाजूनी आपली झाली पाहिजे। फक्त आपण असंच काढत बसलो तर तुम्ही एका जागी बसून रांगोळी कधीच काढू शकणार नाही। जर तुम्ही फक्त एकाच पद्धतीने जर रांगोळी काढायची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मग त्यासाठी फिरून फिरून रांगोळी काढावी लागेल। पण जर तुम्ही एकाच जागी बसून रांगोळी काढायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस दोन्ही बाजूनी करावी लागेल। प्रॅक्टिस करताना आपल्याला डिस्टन्सची पण प्रॅक्टिस करायची आहे। हे बघा, याच्यामध्ये आपण अंतर जास्त ठेवलं, याच्यात आपण अंतर कमी ठेवलं। आता बऱ्याचदा काय होतं की रांगोळी काढताना आपला हात थरथरतो आणि आपली लाईन अशी पण येते। म्हणूनच आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे की आपला हात जितका स्टडी आपल्याला ठेवता येईल तेवढा आपल्याला ठेवायचा आहे। जितक्या जवळ होईल तितक्या जवळ काढून रेषा आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे। आपल्या हाताला जेव्हा असं छान वळण बसेल ना, तेव्हा आपण हवी तशी आणि ती सुंदर अशी रांगोळी काढू शकतो। आता ही झालं आडवं लाईन। आता आपण उभ्या लाईनच्या प्रॅक्टिस केल्या, आता आडव्या लाईनच्या प्रॅक्टिस करतोय। हे बघा, आता याच्यामध्ये काय झालं, आडवं काढताना मी हात असा ठेवलाय त्यामुळे रेष आली जाड, पण हाच हात जर मी असा केला तर तुम्ही फरक बघू शकता ह्या रेषेत आणि ह्या रेषेत। जेव्हा तुम्ही अशी रांगोळी सोडाल तर तुम्हाला हवी तशी जाड बारीक तुम्ही ती करू शकता। पण तुम्हाला अगदी अशी बारीक रेष हवी असेल तर तुम्हाला ती रांगोळी अशी सोडावी लागेल। कळलं? ह्या अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही रांगोळी सोडाल तर तुम्ही बारीक रांगोळी काढाल, आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने रांगोळी सोडाल तर तुम्ही जाड रांगोळी काढाल।
हाच नियम उभ्या रेषेसाठी देखील आहे. असं काढाल, हात असा असेल तर तुमची लाईन जी आहे ती जाड येईल, आणि हाच हात तुमचा असा असेल तर तुमची लाईन बारीक येईल. तर अशा पद्धतीने आडव्या रेषेच्या बाबतीत देखील तुम्हाला हे पुसून घेते. आडव्या रेषेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस अशी करायची आहे आणि अशी करायची आहे. अशी करायची आहे, एकदा उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. आणि उभ्याची पण आपल्याला असेच करायचे, वरून खाली, खालून वरती, अप अँड डाऊन, डाऊन अँड अप, अशा पद्धतीने. आणि प्रॅक्टिस करताना तुम्ही अशी जाळी तयार करणं, जे आता मी इथे जाळी तयार, आता हे बघा, हे एक रांगोळीची डिझाईन तयार झाली आपली. हे बघा, तुम्ही प्रॅक्टिस करताना ही अशी प्रॅक्टिस केली, ठीक आहे, अशी प्रॅक्टिस केली, आणि त्याच्यानंतर तुम्ही ही अशी अशी है ना, अशी, ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलात. हे बघा, आता हात हलला तर रेष आपली कशी झाली, वाकडी तिकडी. त्यामुळे हात कधी पण रांगोळी काढताना थोडासा जमिनीपासून वरच ठेवायचा. तुम्ही जितक्या वरून काढाल तितकी तुमची रेष वाकडी येईल, आणि जितकं तुम्ही जमिनी जवळून रेष काढाल तितकी तुमची लाईन जी आहे ती, जी रेषा आहे ती एकदम परफेक्ट आणि सरळ येईल. हे बघा, आता तुम्ही म्हणाल की तुमची ही रेष बारीक येत आहे, आणि मगाशी तुम्ही दाखवलं की तुम्ही अशी रेष काढली तर जाड येईल. पण हे देखील तुम्ही प्रॅक्टिसने मॅनेज करू शकता, की असा जरी हात असला तरी रेष तुम्ही बारीक काढू शकता. पण त्याच्यासाठी पुन्हा एकदा प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, कुठलीही गोष्ट परफेक्ट येण्यासाठी. हे मी माझ्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी तुमची जी डिझाईन आहे ती छान येणार आहे. हे बघा, तुम्हाला असं नाही आहे की फक्त सरळच रेषा काढून प्रॅक्टिस करायची, थोडीशी वाकडी तिकडी रेषा काढा, कारण की डिझाईनमध्ये ह्या सगळ्या रेषा तुम्हाला कामातच येणार आहेत. त्यामुळे तुमच्या जे हात आहे, जे मनगट आहे, त्याला हे जे वळण आपल्याला द्यायचं आहे. ओके, आता हे झालं उभा आणि आडवी रेष. ओके, आपण आज रेषांबद्दलच बोलत आहोत. तो उभी आणि आडवी रेष, त्याच पद्धतीने क्रॉस लाईन, आली की नाही, ही क्रॉस लाईन, अशी देखील तुम्ही प्रॅक्टिस करा. ही देखील एक रांगोळीची डिझाईनच तयार होणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कॉमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.